हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रोसेस कॉस्टिंगमधील प्रोसेस लॉसेस या संकल्पनेवर डिस्कशन करणार आहोत. सो काय आहे हे प्रोसेस लॉस? प्रक्रिया अंतर्गत जो तोटा होत असतो त्या अर्थानं प्रोसेस लॉसेस मे बी डिफाइन्ड ॲज, याची व्याख्या कशी करता येईल? लॉस ऑफ मटेरियल अकर ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे ज्या डिफरंट स्टेजेस आहेत मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसच्या, तर प्रत्येक स्टेजेसमध्ये जे मटेरियल ॲज अ इनपुट इंट्रोड्यूस केलेला आहे त्याचा जो लॉस आहे, मटेरियल अकर ॲट डिफरंट स्टेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, त्याचा जो लॉस आहे जनरली त्याला काय म्हटलं जाऊ शकतं? प्रोसेस लॉस असं म्हटलं जाऊ शकतं. द फॉलोइंग आर द टाईप ऑफ लॉसेस अनअवॉइडेबल ड्युरिंग कोर्स ऑफ प्रोसेसिंग ऑपरेशन सच ॲज. तर असे काही लॉसेस आहेत ज्याची आपल्याला आता चर्चा करायची आहे. सिंपल प्रोसेस लॉची संकल्पना आहे, जे इनपुट रॉ मटेरियल म्हणून, म्हणजे रॉ मटेरियल हे इनपुट आहे जे प्रत्येक प्रोसेसला तुम्ही ॲड करता, इंट्रोड्यूस करता, ते 100% फिनिश्ड प्रॉडक्टमध्ये मर्ज होत नाही. काही पार्ट त्यामधला ॲट डिफरंट प्रोसेस, म्हणजे ॲट पर्टिक्युलर प्रोसेस, प्रत्येक प्रोसेसमध्ये काय होत असतो? खराब होत असतो. आउटपुटमध्ये तो दिसत नाही, येत नाही, त्याचा आउटपुट मिळत नाही. जनरली ते जे लॉसेस आहेत मटेरियलशी रिलेटेड त्याला प्रोसेस लॉस असं म्हटलं जातं. मग कोणते? नॉर्मल प्रोसेस लॉस, ॲबनॉर्मल प्रोसेस लॉस, काही वेळेला तो लॉसच होईल असं नाही, कधी गेन पण होऊ शकतो, स्पॉयलेज आणि डिफेक्टिव्ह, असे काही लॉसेस आहेत. त्यामध्ये आपण नॉर्मल लॉसचा प्रथम काय करूया? विचार करूया. ओके, सो नॉर्मल लॉस पहा काय आहे हे नॉर्मल लॉस. आपल्या दृष्टीने ही संकल्पना महत्वाची आहे. नॉर्मल लॉस इज अन अनअवॉइडेबल लॉस विच ऑकर्स ड्यू टू इनहरंट नेचर ऑफ मटेरियल्स अँड प्रोडक्शन प्रोसेस अंडर नॉर्मल कंडिशन. काय आहे हा लॉस? अनअवॉइडेबल लॉस आहे. हा लॉस कितीही प्रयत्न केले टाळता येत नाही. का टाळता येत नाही? ड्यू टू इनहरंट नेचर ऑफ मटेरियल. मटेरियलचं जे नेचर आहे ते नेचरच या लॉसला काय असतं? कारणीभूत असतं. किंवा जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचंच काही वैशिष्ट्य असतं की त्यामुळं हा लॉस काय होत असतो? नॉर्मल कंडिशनमध्ये इन्कर होत असतो. अनअवॉइडेबल आहे बिकॉज ऑफ इनहरंट नेचर ऑफ मटेरियल अँड इनहरंट नेचर ऑफ पर्टिक्युलर प्रोसेस अंडर नॉर्मल कंडिशन. एका अशा जी नॉर्मल सिच्युएशन आहे, कंडिशन आहे, त्यामध्ये हा लॉस होणारच, तो टाळता येत नाही. इट इज नॉर्मली एस्टिमेटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट एक्सपिरियन्स. याचं एस्टिमेशन कसं करायचं? जो पास्ट एक्सपिरियन्स आहे पर्टिक्युलर इंडस्ट्रीचा, त्या एक्सपिरियन्समधून हा लॉस डिटरमाइन केला जातो, एस्टिमेट केला जातो. इट मे बी इन द फॉर्म ऑफ नॉर्मल वेस्टेज, तो वेस्टेजच्या स्वरूपात असू शकतो, स्क्रॅपच्या स्वरूपात असू शकतो, स्पॉइलेजच्या स्वरूपात असू शकतो आणि डिफेक्टिव्हनेसच्या स्वरूपात असू शकतो. इट मे ऑकर ॲट टाइम ऑफ द प्रोसेस. आणि प्रत्येक प्रोसेसमध्ये हा लॉस असू शकतो. सो इनहरंट नेचर ऑफ मटेरियल काय असतं? समजा लिक्विड असेल, 1 लिटर लिक्विड ॲज अ रॉ मटेरियल म्हणून तुम्ही यूज केलं तर त्या 1 लिटरपैकी 100 मिली, 50 मिली हे काय होणार आहे? बिकॉज ऑफ नेचर ऑफ मटेरियल इव्हॅपरेट होईल किंवा ते सांडेल, या अर्थानं हे काय असू शकतं? लॉस असू शकतो. किंवा फर्निचर तयार करायचं आहे, त्यामध्ये जे वूड, लाकूड वगैरे वापरलं जातं, 100% ते वापरलं जाणार नाही. काही पार्ट त्यामधला तो खराब होत असतो वेस्ट स्वरूपात. लोखंड असेल, 100% ते लोखंड जे फर्निचर आहे, एंड फर्निचर, त्यामध्ये दिसून येत नाही. काही भाग कटिंगमध्ये वगैरे, मोल्डिंगमध्ये तो खराब होत असतो. जनरली इट इज कॉल्ड ॲज नॉर्मल लॉस. सो बिकॉज ऑफ इनहरंट नेचर ऑफ मटेरियल अँड प्रोसेस हा लॉस होत असतो. सो कसा कॅल्क्युलेट केला जातो? नंबर ऑफ युनिट्स नॉर्मल लॉस युनिटमध्ये इनपुट मल्टिप्लाइड बाय एक्सपेक्टेड पर्सेंटेज ऑफ नॉर्मल लॉस. जे एक्सपेक्टेड पर्सेंटेज आहे बॅक हिस्ट्री, त्याच्या आधारे एक नॉर्मल लॉसचं पर्सेंटेज निश्चित केलं जातं आणि इनपुटला जे इनपुट आहे युनिटमध्ये, क्वांटिटीमध्ये, त्याला ते मल्टिप्लाय करून. द कॉस्ट ऑफ नॉर्मल लॉस इज अ प्रोसेस इफ द नॉर्मल लॉस युनिट्स कॅन बी सोल्ड ॲज अ स्क्रॅप देन द सेल व्हॅल्यू इज क्रेडिटेड विथ प्रोसेस अकाउंट. सो यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं वेस्टेज आणि दुसरं असतं स्क्रॅप. सो वेस्टेजचा अर्थ काय आहे की जो नॉर्मल लॉस तुम्ही रिकवर करू शकत नाही, रिअलाइज करू शकत नाही, ते काय होतं? वेस्ट म्हणून ते बाजूलाच काढून द्यावं लागतं, फेकून द्यावं लागतं, कीप अवे, थ्रू आउट. ते आपल्याला काय करावं लागतं?
फेकून द्यावं लागत असतं. जनरली इट इज कॉल्ड ॲज वेस्टेज. हा रिकवर होत नाही. स्क्रॅप काय आहे की जनरली हे पण नॉर्मल लॉस असतो, परंतु याची काही अमाऊंट व्यावसायिक काय करू शकतो, रिअलाइज करू शकतो. सो काही लॉस नॉर्मल लॉस मधला ॲज अ स्क्रॅप विकला जात असेल तर त्याची जी व्हॅल्यू आहे काय केली जाते, प्रोसेस अकाउंटला क्रेडिट केली जात असते. इफ सम रेक्टिफिकेशन इज रिक्वायर्ड बिफोर द सेल ऑफ द नॉर्मल लॉस, त्याच्यासाठी काही रेक्टिफिकेशन जर करणं गरजेचं असेल तर ते रेक्टिफिकेशन दुरुस्ती त्यामध्ये करून ते प्रोसेस कॉस्टला ते दुरुस्तीचा खर्च डेबिट टाकून ते विकलं जात असतं. देन डेबिट द कॉस्ट इन द प्रोसेस अकाउंट, म्हणजे त्याची ती कॉस्ट प्रोसेस अकाउंटला डेबिट टाकली जाते. आफ्टर ऍडजस्टिंग द नॉर्मल लॉस द कॉस्ट पर युनिट इज कॅल्क्युलेट्स विथ द हेल्प ऑफ व्हॉल्यूम फॉर्म्युला. आणि मग कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते त्या पर्टिक्युलर प्रोसेसची. पहा, कॉस्ट ऑफ गुड युनिट. गुड युनिट म्हणजे काय, जे चांगले युनिट प्रोडक्ट्स झालेले आहेत, प्रोड्यूस झालेले आहेत त्याला गुड युनिट असं म्हटलं जातं. गुड्स नव्हे, गुड युनिट. चांगलं जे प्रोडक्शन आहे ॲज पर स्टँडर्डाइज प्रोडक्शन, ॲज पर क्वांटिटी जे क्वालिटेटिव्ह आहे, प्री डिटरमाइंड स्टँडर्ड त्यानुसारचे एक गुड युनिट निश्चित केलं जातं. टोटल कॉस्ट इन्कर्ड, जी कॉस्ट इन्कर झालेली आहे त्या प्रोसेसला, म्हणजे मटेरियल असेल, लेबर असेल, ओव्हरहेड असेल वगैरे वगैरे, व द सेल्स व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप. जे सेल्स आहे, नॉर्मल लॉस जर विकला असेल तर त्याला स्क्रॅप म्हटलं जातं. त्याची व्हॅल्यू त्यामधून वजा केली जाते, म्हणजे प्रोसेस कॉस्ट एक प्रकारे कमी होईल. बरोबर आहे. डिवायडेड बाय, कशाने डिवाइड केलं जाईल, जे इनपुट आहे नग संख्येमध्ये, युनिटमध्ये, त्यातून जे नॉर्मल लॉस युनिट आहेत ते वजा केले जातील. म्हणजे जे नंबर ऑफ गुड युनिट आहेत, नंबर ऑफ हे थोडक्यात काय, इनपुट वजा नॉर्मल लॉस, दॅट मीन्स नंबर ऑफ गुड युनिट. या नंबर ऑफ गुड युनिटनं टोटल कॉस्ट वजा काय सेल्स व्हॅल्यू ऑफ स्क्रॅपला काय केलं जातं, डिवाइड केलं जात असतं. ओके, हा झाला नॉर्मल लॉस. सिंपल आहे. फक्त गुड युनिटनं कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोसेसला काय केलं जाईल, डिवाइड केलं जाईल. काय मिळते तुम्हाला, त्या प्रोसेसचं जे आउटपुट आहे, त्या प्रोसेसचं जे आउटपुट आहे त्याची पर युनिट कॉस्ट मिळत असते. आता ॲबनॉर्मल लॉस म्हणजे काय, ओव्हर अँड अबव नॉर्मल लॉस. जनरली इट इज कॅल्क्युलेटेड ॲज, और जनरली इट इज कॉल्ड ॲज ॲबनॉर्मल लॉस. सो जर नॉर्मल लॉस समजलेला असेल, ऑटोमॅटिक ॲबनॉर्मल लॉस समजतो. नॉर्मल लॉस सिंपल आहे, बिकॉज ऑफ द इनहरंट नेचर ऑफ मटेरियल अँड बिकॉज ऑफ द इनहरंट नेचर ऑफ process. Loss incurred, generally it is called as normal loss, and it is in the form of waste, scrap, spoilage, defectiveness. Generally it is called as normal loss. Okay, so आता abnormal loss काय, मी सांगितलं एका वाक्यामध्ये, it is over and above normal loss, then it is called as abnormal. Any loss caused by unexpected abnormal conditions such as plant breakdown, substandard material, carelessness, accident, etc. Such losses are in excess of predetermined normal losses. म्हणजे हा लॉस का होतो, जनरली इट इज कॉज बाय अनएक्सपेक्टेड ॲबनॉर्मल कंडिशन. अशा काही ॲबनॉर्मल कंडिशन अनएक्सपेक्टेड, अचानक निर्माण होणाऱ्या, आउट ऑफ कंट्रोल, ते व्यवसाय संस्थेच्या आवाक्याच्या बाहेर असतं. आउट ऑफ कंट्रोल व्यवसाय संस्था किंवा ते पर्टिक्युलर जे युनिट आहे प्रोसेसचं, फॅक्टरी वगैरे, त्याच्या हे काय असतं, कंट्रोलमध्ये नसतं. अशा ज्या सिच्युएशन्स आहेत त्यामुळे जो लॉस होतो त्याला ॲबनॉर्मल लॉस असं म्हटलं जात असतं. जनरली प्लॅन्ट ब्रेकडाऊन, म्हणजे प्लॅन्ट ब्रेकडाऊन झालं म्हणजे थांबूनच गेलं, वीज गेली वगैरे, काय फॉल्ट निर्माण झाला, काय होत असतं, ते प्रोसेस थांबत असते, त्यातून कधी कधी लॉस इन्कर होतो. सबस्टँडर्ड मटेरियल जर वापरलं गेलं, मटेरियल जर खराब क्वालिटीचं असेल तर त्यातून लॉस इन्कर होत असतो. केअरलेसनेस, निष्काळजीपणा असेल प्रोसेसमध्ये, त्यातून लॉस काय होतो, वाढतो. ऍक्सिडेंट, अचानक काही घटना घडल्या, त्यातून ती प्रोसेस थांबते, लॉस काय होत असतो, इन्कर होत असतो. सच लॉसेस आर इन एक्सेस ऑफ प्री डिटरमाइंड नॉर्मल लॉसेस. म्हणजे जो तुमचा प्री डिटरमाइंड नॉर्मल लॉस आहे, नॉर्मल लॉस हे प्री डिटरमाइंड असतात, एस्टिमेट करता येतं, त्याच्यापेक्षा जर जास्त लॉस होत असेल, इन एक्सेस ऑफ प्री डिटरमाइंड नॉर्मल लॉसेस, जनरली इट इज कॉल्ड ॲज ॲबनॉर्मल लॉसेस. सो कसा कॅल्क्युलेट केला जातो ॲबनॉर्मल लॉस, कसा, ॲक्च्युअल लॉस, जो ॲक्च्युअल लॉस झालेला आहे त्यामधून जो नॉर्मल लॉस आहे तो वजा केला जातो. नॉर्मल लॉस काय असतो, एक्सपेक्टेड आहे, तो नॉर्मल लॉस ॲक्च्युअल लॉसमधून वजा केल्यानंतर जर ॲक्च्युअल लॉस जास्त असेल, जनरली ओव्हर अँड अबाव नॉर्मल लॉस, दॅट इज ॲक्च्युअल लॉस, जो ॲक्च्युअल लॉस आहे नॉर्मल लॉसपेक्षा जर जास्त असेल तर तो काय असतो, ॲबनॉर्मल लॉस असतो. आता याचं व्हॅल्युएशन कसं केलं जाईल, द व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल लॉस इज डन विथ द हेल्प ऑफ व्हॉल्यूम फॉर्म्युला. व्हॅल्युएशन कसं केलं जाईल, पहा, व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल लॉस, टोटल कॉस्ट इन्कर, जी कॉस्ट तुम्ही त्या प्रोसेसला इन्कर केली आहे ती, त्यामधून स्क्रॅप नॉर्मल लॉसचं काय करायचं, वजा करायचं. ओके, इनटू युनिट्स
ऑफ ॲबनॉर्मल लॉस. ॲबनॉर्मल लॉसच्या युनिटनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. याला डिवाइड कशानं करायचं आहे, इनपुट युनिट्स नॉर्मल लॉस युनिट. म्हणजे जे इनपुट्स आहेत त्या पर्टिक्युलर प्रोसेसचे जे इनपुट आहेत युनिटच्या मध्ये, त्यातून नॉर्मल लॉस जे आहे वर आपण बघितलेलं आहे, नॉर्मल लॉस वजा करायचं, एक गुड युनिट मिळतील. त्या गुड युनिटनं काय करायचं, याला डिवाइड करायचं. तुम्हाला काय मिळेल इथं, टोटल कॉस्ट इन्कम मिळेल. फॉर्म्युला लक्षात ठेवा, स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस इंटू युनिट्स ऑफ ॲबनॉर्मल लॉस. सॉरी, टोटल कॉस्ट इन्कर्ड वजा स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल लॉस. टोटल व्हॅल्यू इन्कर्ड वजा स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल लॉस, यानं डिवाइड करायचं गुड युनिटनं, आणि मल्टिप्लाय कशानं करायचं, युनिट ऑफ ॲबनॉर्मल लॉसनं मल्टिप्लाय करायचं, त्याचं व्हॅल्यू मिळते. सो नॉर्मल कॉस्ट ऑफ नॉर्मल आउटपुट, थोडक्यात काय, नॉर्मल कॉस्ट ऑफ नॉर्मल आउटपुट डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट. नॉर्मल आउटपुट म्हणजे काय, गुड युनिट थोडक्यात जे एक्सपेक्टेड आहे, इंटू युनिट्स ऑफ ॲबनॉर्मल लॉस, आणि जे ॲबनॉर्मल लॉस झालेले आहेत त्या युनिटनं मल्टिप्लाय करायचं. सो ॲबनॉर्मल प्रोसेस लॉस शुड नॉट बी अलाउड टू इफेक्ट द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता याचं इफेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होत नाही. हा लॉस आहे, तो व्यवसाय संस्थेचा लॉस आहे. मग त्याचं काय केलं जातं, ॲज इट इज कॉस्ड बाय ॲबनॉर्मल ऑर अनएक्सपेक्टेड कंडिशन. तो कसा निर्माण होतो वर आपण बघितलं, ॲबनॉर्मल अनएक्सपेक्टेड कंडिशनमुळे तो लॉस निर्माण होत असतो. सच लॉस रिप्रेझेंटिंग द कॉस्ट ऑफ मटेरियल. या लॉसमध्ये नेमकं काय असतं, कॉस्ट ऑफ मटेरियल लॉस झालेले असते, लेबर लॉस झालेले असतात, ओव्हरहेड चार्जेस हे त्यामध्ये लॉस झालेले असतात. कॉल्ड ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. एक काय केलं जातं, एक ॲबनॉर्मल लॉस अकाउंट तयार केलं जात असतं, आणि त्या अकाउंटला हे सगळं चार्ज केलं जात असतं. द सेल्स व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल लॉस, समजा त्यातून काही रिकवर होत असेल विकून, तर ती काय केली जाते, ॲबनॉर्मल लॉस अकाउंटला क्रेडिट केली जाते, आणि बॅलन्स राईट ऑफ टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि बॅलन्स कुठे ट्रान्सफर केला जातो, कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. थोडक्यात काय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर याचा परिणाम होत नाही. ते कॉस्ट ऑफ म्हणजे प्रोसेस कॉस्टला हे क्रेडिट केलं जातं. स्वतंत्र ॲबनॉर्मल लॉस अकाउंट ओपन करून तिथं डेबिट केलं जातं, आणि ॲबनॉर्मल लॉस जर कव्हर होत असेल ॲज अ स्क्रॅप, तो कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि राहिलेला जो बॅलन्स आहे ॲबनॉर्मल लॉसचा, तो कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जात असतो. ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी हे समजणं गरजेचं आहे. आता ॲबनॉर्मल गेनची संकल्पना काय आहे, रिव्हर्स टू ॲबनॉर्मल लॉस ही संकल्पना असेल. मोर आउटपुट ओव्हर द एक्सपेक्टेड ऑर नॉर्मल आउटपुट रिअलाइज्ड इज कॉल्ड ॲबनॉर्मल गेन. ॲबनॉर्मल गेन काय, जर आउटपुट ॲज एक्सपेक्टेड आउटपुट जे आहे, जे नॉर्मल आउटपुट आहे, गुड आउटपुट, एक नॉर्मल आउटपुट असतं, एक्सपेक्टेड आउटपुट असतं, त्याच्यापेक्षा जर जास्त आउटपुट मिळू शकतं. कधी कधी 10 युनिट प्रोडक्शन होतील असं जर तुमचा अपेक्षा असेल, अचानक जर प्रोडक्शन तुम्ही मोजलं आणि 12-13 युनिट जर प्रोडक्शन रिअलमध्ये झालं, तर ते 2 ते 3 जे प्रोडक्शन आहे एक्स्ट्रा, जनरली ॲबनॉर्मल गेन असतो. तो ॲबनॉर्मल गेन अरायझेस बिकॉज ऑफ ॲन ॲबनॉर्मल इफेक्टिव्ह इन यूज ऑफ रॉ मटेरियल ऑर इफिशियन्सी इन परफॉर्मन्स, सो इट नोन ॲज ॲबनॉर्मल इफेक्टिव्ह. म्हणजे हे काय मिळतं, जनरली जो इफेक्टिव्हनेस आहे, रॉ मटेरियल चांगल्या पद्धतीने वापरलं जातं, लेबर काळजीपूर्वक काय करतात, काम करतात, त्यातून ॲज एक्सपेक्टेड जे आउटपुट आहे त्याच्यापेक्षा जास्त आउटपुट मिळतं. जनरली त्याला काय म्हटलं जातं, मग ॲबनॉर्मल इफेक्टिव्ह असं पण म्हटलं जातं. ओके, सो ॲबनॉर्मल गेन रिड्युसेस द नॉर्मल लॉस क्वांटिटी, सो इट कम्स इन द फॉर्म ऑफ प्रॉफिट टू द इंडस्ट्री. एक प्रकारे तो त्या पर्टिक्युलर प्रोसेसला इंडस्ट्रीचा काय असतो, युनिटचा तो प्रॉफिट असतो. द व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल गेन इज असेस्ड ऑन द बेसिस ऑफ प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्टच्या आधारेच याचं व्हॅल्युएशन केलं जात असतं. कसं, टोटल कॉस्ट इन्कर, जी कॉस्ट इन्कर केली आहे त्या प्रोसेसला, त्यातून स्क्रॅप काय असेल ते वजा केलं जाईल, गुणिले मल्टिप्लाय कशाने केलं जाईल, युनिट ऑफ ॲबनॉर्मल लॉस. ओके, देन इनपुट युनिट्स मायनस नॉर्मल लॉस युनिट. म्हणजे हे काय असणार आहे, डिवाइड कशाने केलं जाईल, जे गुड युनिट आहे त्यांना डिवाइड केलं जाईल इंटू ॲबनॉर्मल गेन युनिट्स. जर ॲबनॉर्मल गेन युनिट मिळाले असेल तर त्यांना मल्टिप्लाय केलं जाईल. म्हणजे कसं करायचं आहे पहा, टोटल कॉस्ट वजा स्क्रॅप, नॉर्मल लॉस. ओके, त्यानंतर जे युनिट्स आहेत ॲबनॉर्मल लॉसचे, त्यातून त्यांना ते मल्टिप्लाय केलं जाईल, आणि जे डिवाइड आहे ते कशाने केलं जाईल, जे गुड युनिट आहे त्यांना डिवाइड केलं जाईल. यातून काय मिळेल, एक प्रकारचं ते कॉस्ट, जो लॉसचं व्हॅल्युएशन कसं करतो त्याच्या आधारे एक प्रकारचं ते पर युनिट कॉस्ट मिळेल, आणि जेवढे युनिट वाढलेले आहेत ॲबनॉर्मल गेन, त्या युनिटनं त्याला काय केलं जाईल, मल्टिप्लाय केलं जाईल, गुड युनिट्स. ओके, प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवत असताना आपण याची काय करूया, चर्चा
करूया. ओके. देन त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जो भाग आहे तो आहे जॉईंट प्रॉडक्टचा आणि बाय प्रॉडक्टचा. त्याची चर्चा आपण नंतर करू. आता आपण प्रत्यक्ष 1-2 उदाहरण सॉल्व्ह करू. त्याच्या आधारे प्रोसेस कॉस्ट, प्रोसेस अकाउंट कशी तयार केली जातात ते पाहू. आणि हे जे ॲबनॉर्मल लॉस आहे किंवा नॉर्मल लॉस आहे, ॲबनॉर्मल गेन्स आहेत, त्याचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं त्याची आपण चर्चा करूया. ओके. थांबूया इथं.